नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज माझ्या पाठीमागच्या साईडला आपण पाहत जर असाल तर आपण कुदळवाडीमध्ये आलोत। कुदळवाडीमध्ये जे आहे ती परत पुन्हा आगीचं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं सध्या पाहायला मिळून येते। आपण पाहू शकतो सध्या या कुदळवाडी परिसरामध्ये जे आहे ती आतापर्यंत ज्या काही आगीचं प्रकरण हे समोर आलं गेलं होतं, परंतु ही आग जी आहे ती सर्वात मोठी आग मानली जाते। पाहू शकतो आपण सकाळी 10 वाजता जी आहे ती आग लागल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो या ठिकाणी वर्तवला गेला होता। 10 वाजल्यापासून आता जवळजवळ 11:30 वाजत आलेले पाहायला मिळून येत आहेत। 11:30 वाजता देखील आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी अग्निशामक दलाचे जवान जे आहेत ते शर्थीचे प्रयत्न करताना सध्या पाहायला मिळून येत आहेत। माझ्या या पाठीमागच्या साईडला जर आपण पाहत जर असाल तर अक्षरशः आकाश जर पाहिलं, आकाशामध्ये अक्षरशः काळे निळे जे ढगासारखे आपण आकाश जसं झालेलं पाहायला मिळून येते। अक्षरशः कोसो दूर असे जे धूर जे आहेत ते आकाशामध्ये उंच झेपवताना आपल्याला सध्या पाहायला मिळून येत आहेत। सध्या या आगीमध्ये जे आहे ते सध्या 15 ते 20 गोडो पाहत जर असाल तर आपण पाहू शकतो या ठिकाणी सध्या जे काही इथं कंपन्या आहेत आणि या कंपन्यामध्ये देखील जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांमध्ये देखील मोलमजुरी करून खाणारे इथं जे काही कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गांकडे देखील सिलेंडर आहेत आणि ते सिलेंडर देखील सध्या या ठिकाणाहून हटवले जात आहेत, जेणेकरून अनेक दुसरी काही अनुचित जो काही प्रकार आहे तो घडू नये यासाठी जे आहे तिथल्या नागरिकांनी खबरदारी घेतल्याचं सध्या पाहायला मिळून येते। माझ्याबरोबर हे इथं सगळे जे सध्या आता फायर ब्रिगेडकडून जे आहेत ते सध्या या ठिकाणी आग विझवण्याचे जे आहे ते सध्या शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळून येत आहेत। सकाळी 10:30 वाजल्यापासून या ठिकाणी आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करतायत, परंतु आग काय याचं नियंत्रणात येण्याचं काही नाव घेत नाहीये। कारण आग बघतोय आपण अक्षरशः आग डोंबा किती मोठा आहे ह्या चित्राच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळून येते। या कुदळवाडी परिसरामध्ये आपण पाहतोय सर्वात मोठी आग सध्या आज या कुदळवाडी परिसरामध्ये लागलेली पाहायला मिळून येते। सध्या अग्निशामक दलाचे जवान आहेत, शर्थीचे प्रयत्न करतायत। अक्षरशः सकाळपासून सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी आग विझवण्याचं कामकाज करतायत। या ठिकाणी पाहू शकतो आपण सध्या या अग्निशामक दलाच्या ज्या गाड्या पाणी सोडून ज्या मोकळ्या होत आहेत त्या परत पुन्हा भरून आणल्या जात आहेत आणि परत पुन्हा या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं जे आहे ते काम सध्या अग्निशामक दलाकडून या ठिकाणी केलेलं सध्या पाहायला मिळते। या परिसरामध्ये जे आहे ती बघ्याची भूमिका या ठिकाणी सध्या नागरिकांची खूप तुडुंब अशी भरलेली पाहायला मिळून येते। खरं तर पाहायला गेलं तर या कुदळवाडीमध्ये जे आहे ते खूप दिवसांपासून महिन्याला 2 महिन्याला किंवा 3 महिन्याला अशी जो काही या ठिकाणी आग डोंबा या ठिकाणी होत असतो। साधारणतः आत्ता पाहिलं आपण जे काही इलेक्ट्रिक बोर्ड असेल त्या इलेक्ट्रिक बोर्डचा जे सध्या आत्ता या ठिकाणी स्फोट झालेला पाहायला मिळून येते। सध्या आता इथली जे वीज पुरवठा आहे तो देखील सध्या आत्ता खंडित होणार आहे, कारण ह्या आगीवरती हे आग जे आहे ते या ठिकाणी ज्या इलेक्ट्रिक बोर्डापर्यंत पोहोचलेले आहे तिथल्या जो आहे तो इलेक्ट्रिक जे आहे ते या ठिकाणी सध्या लाईट जे आहे ते सध्या गेलेली पाहायला मिळून येते। त्याच्यामुळे सध्या आपण पाहतोय आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पसरलेली आहे। सकाळी 10 वाजल्यापासून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम या ठिकाणी अग्निशामक दलाच्या विभागाकडून केलं जाते। या पोलीस प्रशासनाकडून देखील सध्या इथं खबरदारी घेतली जाते। नागरिकांना इथं जवळ या आगीच्या जवळ आसपास कुणालाही फिरकू दिलं जात नाहीये, परंतु सध्या आपण पाहतोय आग खूप मोठ्या प्रमाणात अशी लागलेली सध्या पाहायला मिळून येते। खूप अशी आग जी आहे ती अशी मोठी अशी आग या कुदळवाडी परिसरात लागलेली आहे। माझ्या कॅमेरामॅनला सांगेल वरती जी आग लागलेली आहे आकाशामध्ये कसे धूर जे आहेत ते सध्या झेपवत आहेत। सगळीकडे असं आकाश असं जसं निळं असं आकाश वातावरण त्याचं झालेलं निर्माण असं पाहायला मिळून येते। यामुळे सध्या आता या कुदळवाडी परिसरामध्ये सध्या आग खूप मोठी लागली आहे। याच्यावरती या आगीवरती नियंत्रण या अग्निशामक दलाला कशा प्रकारे आता नियंत्रण मिळवण्यात कधी येशील ते देखील सध्या आता पाहणं महत्त्वाचं आहे, कारण सध्या या कुदळवाडी परिसरामध्ये आग डोंबा जो आहे तो सध्या दिवसेंदिवस वाढतोय। खरं तर या कुदळवाडी परिसरामध्ये पाहायला गेलं तर या ठिकाणी ज्या कंपन्या आहेत, छोटे छोटे जो व्यवसाय करतायत, भांगारची दुकानं असतील, असा व्यवसाय करणारे जे थाटून बसलेले जे दुकानं आहेत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत। त्याच्यामुळं ही आग जी आहे ती या ठिकाणी पसरते खूप मोठ्या प्रमाणात। त्यामुळे सध्या या ठिकाणी आगीचं जे आहे ते सध्या साम्राज्य या ठिकाणी पसरतानाच आपल्याला पाहायला मिळते असंच म्हणावं लागणार आहे, कारण या कुदळवाडीमध्ये जे आहे ते आग अशा ज्या पेट घेत आहेत त्या काय थांबेना अशा झालेल्या आहेत। सध्या आज कुदळवाडीमध्ये अशी खूप मोठी आग लागलेली सध्या पाहायला मिळते। सध्या या अग्निशामक दलाकडून सध्या आग विझवण्याचं काम
या कुदळवाडी परिसरामध्ये जी आग लागली आहे ती विझवण्याचं काम सध्या अग्निशामक दलाकडून सध्या विझवण्याचं काम सुरू आहे। सध्या स्थानिक जे आहेत ते सध्या इथले भयभीत झालेले पाहायला मिळत आहेत। सध्या अग्निशामक दलाकडून इथले जे काही रहिवासी आहेत त्यांना सुद्धा इथून स्थलांतरित होण्यासाठी जे आहेत ते त्यांना या ठिकाणी संदेश दिलेले सध्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या कुदळवाडी परिसरामध्ये ही आग जी लागलेली आहे ती सध्या खूप मोठ्या प्रमाणात आग लागलेली सध्या पाहायला मिळून येते। आगीवरती नियंत्रण कधी मिळेल हे सध्या आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नवमहाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा, सबस्क्राईब करा, शेअर करायला मात्र विसरू नका। विकास चौधरी, नवमहाराष्ट्र नेटवर्क, कुदळवाडी, पिंपरी चिंचवड।